सांभाळिले संती बैल रसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुगा म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती ट्रबल ते जरा ट्रबल इको जास्त झालंय बास आणि ट्रबल वाढवला विठाल भगवान श्री ज्ञानोबरायांच्या समाधी संजीवनी निमित्त आपण तुम्ही आम्ही कार्तिक यात्रेला आलो आणि या कार्तिक यात्रेला येत असताना माऊलीच्या दरबारामध्ये आपली नोंद व्हावी ही जे माऊलीसाठी येतात त्यांनी खबरदारी पाळतात. जे आळंदीला जात असताना नेमकं आपण कशा करता जायचं माऊलीने दखल घ्यावी का पाहुण्याने दखल घ्यावी माझा प्रश्न नाही तर गावातले लोक जातात परंपरेची वारी आहे म्हणून आपण पण केली पाहिजे. वारी चुकली तर देव काही बोलणार नाही पण पाहुणे बोलतील गावातले लोक बोलतील ही कृत्य असते. आणि मग कुठेतरी अंतःकरणामध्ये नियम पूर्ण करावा हा हेतू असतो. एक जबाबदारी पूर्ण झाली याचं समाधान वारी झाल्यानंतर आपण घेऊन जातो. वारीला गेलो वारी पूर्ण झाली आणि आपण परत येतो. तर असं वर्षानुवर्ष आपल्या जीवनामध्ये चालू आहे. आजोबांनी केली वडिलांनी केली मी पण गेल्या 40 वर्षापासून 45 वर्षापासून आम्ही वारी करतो पारायण करतो ही आमची परंपरा आहे आणि तीच परंपरा चालू आहे. वारी पूर्ण झाली गेली. जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग आहे ना तो अशाच निमित्ताने पण वेगळ्या आशयाचा अभंग आहे. विठ्ठल आणि हा अभंग जो आहे ना तो अंतर्मुख करायला लावणार आहे. या अभंगामध्ये उपदेश नाही आहे काही शिकवणं नाही आहे काही कुणाला सांगणे असं नाही आहे. एखादं चांगलं जेवण झाल्यानंतर त्याला कुणी विचारलेलं नसतं की जेवण कसं झालंय म्हणून पण आवडीचे पदार्थ आहेत आणि चांगलं जेवण आहे आणि पूर्ण जेवल्यानंतर तो स्वतःच म्हणतो आज जरा जेवल्यासारखं वाटतं. म्हणजे आतापर्यंत हा जेवलंच नाही का आज जेवण बरं होतं आज जेवण चांगलं वाटलं आज जरा खाल्ल्यासारखं वाटलं. रोज खातो आपण पण ज्या दिवशी तृप्ती होते त्या दिवशी मूल्यांकन केलं जातं. माझा शब्द नीट समजून घ्या बरं. मूल्यांकन म्हणतात त्याला. रोज जेवण असतं रोज तेच व्यवहार असतात पण एखाद दिवशी जर मनासारखं झालं तर एक उद्गार आपोआप निघतात. आज जेवण बरं झालं आज दिवस चांगला गेला आज मनासारखं घडलं हे एक उद्गार म्हणतात तृप्ती म्हणतात. तसा हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा स्वतःबद्दल तृप्तीचा सांगणार आहे. जन्माला किती वर्षापासून तुम्ही आम्ही येतो हे आपल्याला माहितीच नाही. अजून किती दिवस येणार आहे याचाही काही अंत नाही पण ती परंपरा चालू आहे. जसं रोजचं जेवण चालू आहे पण मूल्यांकन केलं जात नाही. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचं स्वतःचं मूल्यांकन करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात
जसं तुकोबराय म्हणतात, जन्माला आल्यानंतर आजी हा शब्द फार महत्वाचा आहे, ब्रॅकेटचा शब्द येतो. जन्माला कितीतरी वर्षापासून कितीतरी युगापासून आम्ही येत होतो, पण हजारो जन्माचं सार्थक आजी झाले, आज झाल्यासारखं वाटतं. खरोखर झालं, साचे शब्द का. मूल्यांकन करताना 2-3 गोष्टी असतात. माणसं इतकी लबाड आहेत ना, तृप्ती नसली ना आणि दुसऱ्याचं जेवण असलं तर विनाकारण त्याला म्हणतात काय जेवण सुंदर आहे तुमचं, नाही कळलं, त्याची स्तुती करतात. पण मी तृप्त झालो म्हणून सांगत नाही. जेवण आहे पण मला चांगलं लागलं हे सांगत नाही, याला मूल्यांकन म्हणतात. तसं तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून आतापर्यंत जसं दुसऱ्याबद्दल बोलतो ना, जणू काही आपण चपराशीच आहोत. आपण आपलं मूल्यांकन सोडून जगाचं मूल्यांकन करतो. हा पहिला गरीब होता, नंतर 2 नंबरचा धंदा केला, आता श्रीमंत झाला. तुला कुणी सांगितलंय करेल? बरं, जगामध्ये एवढाच माणूस आहे का तो श्रीमंत होणार? पहिला हाफचिट्टीमध्ये फिरत होता, आता बंगल्यामध्ये राहतो. नाही का? संसारामध्ये ह्या घटना, परमार्थामध्ये त्याच्यापेक्षा वेगळे. आळंदीला आला होता, काहीच येत नव्हतं. अरे ती येत नव्हतं म्हणूनच आला होता. आमच्या समोर 12 खडी शिकली, व्याकरण शिकलं, हळूहळू कीर्तन करायला लागला ना. आता तारीख देत नाही. तारीख देत नाही याचा बदला त्याच्या लहानपणीपासून काढला जातो. याला मूल्यांकन म्हणतात. पहिला साधा होता, घरात खायला नव्हतं, निवडून आला आणि निवडून खाल्लं. मूल्यांकन. तुम्ही तुमचं मूल्यांकन कधी केलंच नाही. जन्माला आल्यापासून आतापर्यंत दुसऱ्याचीच मूल्यांकन करतो आपण. हा कसा होता, तो कसा होता, हा कसा आहे, कसा असायला हवा. विठ्ठल, हे नवीन युग सुरू झालंय. गेल्या 10-15 वर्षांमध्ये जग इतकं बदललंय की माणसं माणसालाच बोलत नाही. फेसबुक आणि व्हॉट्सअप हे नवीन निघाले ना, नवीन बाळ आहेत युगाचे. कोणी मला सुद्धा उपदेश देतात माणसाने कसं वागलं पाहिजे. दारू पिऊ नये, चांगलं वागा. आता कीर्तन करा की कुणाला येतात तिकडून पाठवतात तिकडे, याला काही अर्थ कुणाला पाठवतो हे माहित नाही, आलं कुणाकडून हे माहित नाही. त्याला विचार कुठून आलं, म्हणजे ग्रुपवर आला. ते ग्रुप होत. माझा मुद्दा लक्षात घ्या, काय मूल्यांकन चालले, कुणाला बोललं पाहिजे. तुम्ही महत्वाचे आहात हे फक्त तुम्हाला ज्ञानोबराय सांगतात. तुमचा वापर करावा हे राजकारण सांगतो. विठ्ठल, मुद्दा लक्षात घ्या, तुम्हीच महत्वाचे आहात तुमच्यासाठी हे ज्ञानोबराय सांगतात. आपुलिया आपण संसार बंध सोडून द्या, त्यांना माहित नाही, अज्ञानी आहे. पण पारमार्थिक लोक सुद्धा स्वतःचं मूल्यांकन करत नाही, स्वतःचं मोल कळत नाही त्यांना. आपण परमार्थ करतो. तुम्ही सगळे अभंग वाचा, सगळ्या संतांचे, त्याच्यामध्ये एकट्याला उद्देश केलेला असतो. शब्द काय असतो? तू. कोणते हरिपाठ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, काहीही वाचा, सामुदायिक उपदेश नाही. तू महत्वाचा आहेस. तू स्वतःला ओळख. या शब्दाचा अर्थ समाजाला ओळख असा शब्द नाही आहे त्या ठिकाणी. तू ओळख, तुझी संस्कृती काय, तुझी बुद्धिमत्ता काय, आणि तू कोणाबद्दल बोलतोस, याला म्हणतात परमार्थ. याचं नाव आहे मूल्यांकन. आणि जो माणूस आतमध्ये
स्वमध्ये आला म्हणजे स्वतःकडे आला तोच माणूस संत झाला. बाहेर संत होऊ शकत नाही. जग आहे, कुठपर्यंत प्रतिस्पर्धा करणार. तुमच्याकडे 10,000चा मोबाईल असला की दुसरा 50,000चा दाखवतो, तिसरा त्याला म्हणतो तुझा लहान आहे, माझा 1 लाखाचा आहे. कुठपर्यंत कॉम्पिटिशन करणार. तो म्हणला माझ्याकडे 1 लाखाच्या कंपनीमध्ये हे आम्हीच बनवतो जे तुम्ही वापरता, आमच्याकडे किती असतील. हे काही संसार थांबणार आहे का तो. बरं आता 10,000चा मोबाईल घ्या नाही तर 1 लाखाचा घ्या, बोलणार मूर्खा बरोबरच. $6 कोटीचा मोबाईल घेतला म्हणून काय इंद्र तुमच्या बरोबर बोलणार आहे काय चाललंय संसारात. तीच माणसं आहेत, बोलायचंय तीच, वागणारी तीच. मूल्यांकन चुकता. आपण जेव्हा बाहेर बघत जातो तेव्हा तेव्हा आपण स्वतःचा विसर पडत जातो. या अभंगाचं वैशिष्ट्य. जितकं बाहेर बघत जातो तितकं बहिरंग होतो. माझा शब्द नीट आहे का. बहिरंग झाला ना तुम्ही. 2 शब्द आहेत ना. बहिरंग वाल्याला अंतरंग, आत रंगला कसा याचा स्वाद येत नाही. मोबाईलचा अभंग फार सुंदर आहे. रंगी रंगे रे श्रीरंगी. काय शब्द आहे फार. आतून रंगदार हो, बहिरंग नको. बहिरंग शब्दाचा अर्थ आहे बाहेरून सजणं, बाहेरचं सजलेलं पाहणं, किंबहुना बाहेरच्या वस्तूंना किंमत देणं, याला म्हणतात बहिरंग. सगळं बाहेरच. मंडप कसा आहे, घर कसं आहे, बंगला कसा आहे, गाडी, याला म्हणतात बहिरंग. तू कसा आहेस दुसऱ्याला तर गरजच नाही तुझी. 600 कोटी माणसं आहेत, कुठं टेन्शन घेतं कुणाचं. लक्षात येते का. अमुक बोलला तमुक पाहुणे बोलले लोक, अरे 600 कोटी लोक आहेत, कोण किंमत देणार आहे कुणाला. आणि दुसऱ्याने बोलण्याचं टेन्शन. तू स्वतःच मूल्यांकन. जगद्गुरु तुकोबारायांना संसारातल्या झळी बसत गेल्या. श्रीमंत माणसं काय, राजकारणी माणसं काय, पारमार्थिक माणसं काय, याला जवळून पाहण्याचा तुकोबारायांचा योग आला. आणि तुकोबारायांनी जग सोडून भंडारा डोंगरावर गेले. याचा अर्थ आहे आता ते स्वतःकडे पाहायला. मी कोण, मी काय केलं पाहिजे, माझ्यामध्ये कोणते घटक अविकसित आहेत त्यांचा विकास केला पाहिजे. भाषा समजत असेल असं मला वाटतं. माझ्यातले घटक जर विकसित झाले तर मी विकसित झालो. देहूमध्ये राहणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा विकास कसा होतो बघा. आणू रेणू या थोकडा, हा विकास आहे. आणि हे मूल्यांकन. मी आता देहूचा राहिलेलो नाही, मी संसारातला राहिलेलो नाही. मी काही तुम्ही आम्ही पाहुणे समजतो तुकोबाराय म्हणतात तसं नाही. आकाशा एवढा याला म्हणतात स्वतःचा विकास. आपलं बघा तुम्ही. जन्माला आल्यावर काहीच माहित नाही, विकसित असतो तो. भगवंताने तुम्हा आम्हाला पूर्ण विकसित पाठवलंय. जन्माला आल्यानंतर त्याला आई ओळखता येत नाही, पहिले 6 महिने बापही ओळखता येत नाही. कुणी घ्या, वसुधैव कुटुंबकम. थोडासा मोठा झाला, चॉकलेट द्या, कोणाचं पोरग कुणीकडे पळून जातं, त्याला काही घेणं. कोणती जात आहे, धर्म कोणता आहे, त्याचा ईश्वर कोणता आहे, आपला ईश्वर कोणता आहे, चॉकलेट घेणाऱ्या पोराला काही माहीत. मग संसार त्याला हळूहळू असं शिकवतं की त्याच्याच दुःखाला तो कारणीभूत होतो. त्याला म्हणतात संकोचित हो. हळूहळू हळू मग आई शिकवते आपलं आपलं बघा, तुझं तुझं बघ, तुझ्या पायावर उभं राहायला पाहिजे. लक्षात येते. आणि मग तू त्याच्या पायावर उभं राहतो. बायको म्हणते किती दिवस आई सेवा करणार आहे, शेवटी मीच आहे, वेगळं निघलं तर मी जास्त सेवा करेन. मला शब्द कसं संकोच. आई वडिलांना, घरांना, भावांना, भावकीला आपलं मानणारा माणूस फक्त बायकोला आपलं मानतो. तो का आकाशा. आणि याच आणि बायकोला माझा अनुभव असा, मी बऱ्याच स्त्रियांना बोललो बरं का, की तुमचा ऐकणारा नवरा तुम्हाला आवडतो का. ते म्हणजे अजिबात आवडत नाही.
कारण की बायकोचं ऐकणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात? बोला ना. आणि आपल्या नवऱ्याला असं आता हे कळत नाही, ताब्यात ठेवलेला आवडत नाही आणि मोकळा झालेला आवडत नाही, याचं नाव संसार. तो जर विकसित होत असेल तरी आवडत नाही, संकोचित असेल तरी आवडत नाही. आणि मग हळूहळू संकोचित झालेला, बायको पुरता काम करणारा, हळूहळू बायको म्हणते पोरं आपली, नवरा संपला. नवऱ्यासाठी काम करणारी स्त्री मुलासाठी काम करते. अर्थ कळला नाही, नवरा बाजूला झाला. आता ती नवऱ्याला शिकवते, तुम्ही आम्ही मिळून या पोराचं केलं पाहिजे. अजून लहान पोरगा उभा राहिला, पोरगा मोठा झाला, पोरगा म्हणतो तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचा संसार घ्या. त्याची बायको म्हणते वेगळं निघा. ते काही नवीन आहे काय? आणि मग जे म्हातारपण येतं, जे संकोचित वृत्ती येते, सगळं जग उदास होतं. संसारातल्या म्हाताऱ्या माणसाकडे पहा, कायम दहाव्याचा चेहरा दिसतो. माझा टिंगल करतोय कुणाचे असा अर्थ काढू नका. कायम त्याला विचारा तुम्ही काय झालं, काय खरं नाही संसारामध्ये. म्हणजे कीर्तनकार जन्माला आल्यापासून ते सांगतात, कारण वेगळे कीर्तनामध्ये काही खरं नाही संसारामध्ये. पण तुझं खरं राहिलं नाही तेव्हा खरं करून काही फायदा नाही. उदास चेहरा येतो, हसणं नाही, काय नाही, काय नाही. काही जगात काही घटना घडो, म्हातारा माणूस मनापासून हसतच नाही. आणि लहान मुलाला हसण्याला कारण लागत नाही. प्रवास करत असताना ते लहान मुलं जे ना, आपापले 4-5 जण खूप हसत होते. त्यांचा बाप टेन्शन मध्ये होता. कळलं का? त्याला जन्म देणारा बाप टेन्शन मध्ये होता. निरीक्षण करा काय संसार असतो. ते 4-5 पोरं इतके हसायला, बाप त्यांना हे का बसा कशाला हसतात? पोरांचं हसणं सहन होत नाही, याचं नाव आहे संसार. ते हसतात, हे आनंदी आहे. ज्या माणसाला स्वतःची मुलं हसलेली सहन होत नाही, त्याला वारकरी सहन होईल का? त्याला संत सहन होतील का? आणि ज्या वारकऱ्याला देव भेटलेला आहे त्याला तर अजिबात सहन करत नाही. डोंगरावर गेले होते, गाव सोडलं होतं त्यांनी, पुन्हा गावाचा संबंध तुकोबारायांनी ठेवला नव्हता. कशामुळे त्रास देत होते तुकोबाराय? काय कारण होतं तुकोबारायला त्रास देण्याचं? काय संबंध होता? पहिले गावात होते, पोरं बाळ होते, बाहेर सगळे सोडून गेले ना. अभंग लिहिल्याला सहन होत नाही, याचं नाव आहे संसार. का? मूल्यांकन नाही कळलं का? मूल्यांकन. तुकोबारायासारखे अभंग रामेश्वर भट्ट म्हणतो आम्हाला लिहिता येत नाही, मूल्यांकन जळाजळी. त्याचं नाव आहे मत्सर. संस्कृत मधला फार गोड शब्द आहे बरं का, मत्सर. काय शब्द आहे? मत्सर. मत सरती, माझ्या पुढे जातो त्याला मत्सर म्हणतात. माझ्या पुढे जात असताना अंतःकरणात ज्या भावना उठतात, जो द्वेष तयार होतो, त्याचं नाव आहे मत्सर. सहनच होत नाही. आणि सहन न होणाऱ्या लोकांमध्ये आयुष्य काढावं लागतं, याच्यापेक्षा काय वाईट आहे जीवन? मूल्यांकन केलं पाहिजे. म्हणून दुसऱ्याचं मूल्यांकन करून काही फायदा होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचं मूल्यांकन करतात. कितीतरी दुरोणी आलो मिगा, दुःख झाले, एक जन्म नाहीये. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये इतकी सुंदर ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबाराय आत्मचरित्र सांगतात. ज्ञानोबाराय आत्मचरित्र सांगतात. त्या आत्मचरित्रात सांगतात, माझ्या ओवीप्रमाणे ओवी कुणाला लिहिता येणार नाही, लिहिता येत नाही, भविष्यात येणार नाही. आता 700 वर्षाचा अनुभव आहे, कुणाला ओवी लिहिता येत नाही. लिहिताचा लांब सोडा, ती कळत नाही तर लिहायची कुठं? ओवी मुळात कळत नाही, ते लिहायचा विषय फार आमचा विषय. आणि ज्ञानोबारायला विचारलं, असं काय झालं तुमच्या जीवनामध्ये? ज्ञानोबाराय फार सुंदर सांगतात. कितीतरी जन्म माझी वाणी
सत्याची आराधना करत होते. शब्द नीट आहे ना? कितीतरी जन्म माझी वाणी सत्याची आराधना करत होती. हा शब्द इतका महत्वाचा आहे. आराधना करणारी वाणीच भगवंताचं वर्णन करते. संसारातले गुणदोष वर्णन करणारी किंवा पाहणारी नजर भगवंताला पाहू शकत नाही. भगवंताला ज्या डोळ्याने तुम्हाला पाहायचं असेल ते डोळे स्वच्छ लागतात. काय शब्द ज्ञानेश्वरीमध्ये येते, समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव. प्रतीती डोळ्याने दिसणारी प्रतीती, रसाचा ओतला भाव. समस्त हे श्री वासुदेव. डोळ्यात नाही बसत ते द्वेषपाना करणारे डोळे टाकले, सहन न होणारे डोळे, मत्सर करणारे डोळे आहेत ते. त्याचा परिणाम जगाला होत नाही. हा महत्वाचा टप्पा लक्षात घ्या बरं का. किती जगाचं मूल्यांकन करा. आमचे स्वामीजी फार सुंदर सांगतात, दुसऱ्याच्या चेहऱ्याला काळ लावत असताना लागेल न लागेल त्याच्या उंचीचा प्रश्न आहे, पण तुमचा हात अगोदर काळा होतो. तुमच्या जळल्याने समोरच्याला त्रास होईल का नाही होईल की त्याच्या उंचीवर, त्याच्या अंतःकरणावर आधारित आहे. तुम्ही भाजून निघालात हा तुमचा दोष. कोणी दुखी केलं नाही तुम्हाला, कोणता माणूस आला नाही. चांगला माणूस जळून गेला तर सहन होत नाही. त्या माणसाने थोडंच तुम्हाला जाळलंय, तुमची वृत्ती तुम्हाला जाळते. हे मूल्यांकन आहे. का त्रास होतो आपल्या अंतःकरणाला, का संसार सहन होत नाही. जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, तुम्हाला काही संसाराचा त्रास नाही होत का तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, जाळवणी संसारा बैसलो. बघतच नाही संसारातले माणसं कोणते, फक्त मी माझ्याकडे पाहतो. अभंगाचा महत्वाचा म्हणतात, मी माझ्याकडे पाहतो. मी कसा आहे, किती उणीव आहेत माझ्यामध्ये, किती ज्ञानेश्वरी समजली मला, किती ओव्या समजल्या, किती शब्द समजले, किती भाव समजला, किती मला ज्ञानेश्वरीचे ध्वनी माझ्या कानामध्ये आले, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. लोक काय बोलतात तो भाग वेगळा आहे, तो बहिरंगपणा आहे. अंतरंगपणा आहे स्वतःचं मूल्यांकन. आणि जेव्हा स्वतःकडे लक्ष द्याल ना तुम्ही, हळूहळू तुम्ही उजळत जा. आणि तुमचं उजळणं एवढं प्रभावी होतं जगामध्ये. लोक तर सोडा, लोकांचा तर विशेष नाही. तुमचा चेहरा पाहून लोक आनंदी समजतात स्वतः. संतांची व्याख्या करत असताना किती साधी व्याख्या केली ज्ञानोबरायांनी. पाहिल्यानंतर ज्याच्याकडे पाहिल्यानंतर समाधान होतं तो संत. किती साधी व्याख्या आहे. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. कोण चांगला माणूस, बघितल्यानंतर जेव्हा आवडतो तो चांगला माणूस. कधी कधी आयुष्यात पहिल्यांदा माणसं भेटतात आणि चपलीने मारावी वाटतात. कसे पाहतील, कसे बघतील, काय त्यांचा राक्षसी चेहरा असतो, काय त्यांच्या अंतःकरणातले भाव असतात, ते काहीच आपल्या बरोबर बोलत नाही, तरी पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाईट वाटतं. त्यांची वृत्ती. संत संगती मागण्याच्या मागचा उद्देश हलकट माणसं जीवनात नसावे. म्हणून स्वतःचं मूल्यांकन. आणि मग जसे जसे आपल्यातले दोष दिसतात तो स्वतःच ऐकत जातो. हे कमी, ती कमी, ती कमी. मग जसं जसं स्वतःला दुरुस्त करत जातो ना, तसं तसं तो क्लीन होतो, शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्यानंतर मग त्याला फळ मिळतं. जन्म आलो त्याचे आजी. शब्द फार महत्वाचा आहे. या पूर्वीच्या मागच्या जन्मामध्ये नाही, आजी. फळ झाले साचे. खरोखर फळ झालं. काय फळ मिळालं तुम्हाला? दुसऱ्याच्या
जगद्गुरु तुकोबरायांनी फक्त 2च शब्दात मांडले. 600 कोटी माणसं आता आहेत आणि 400 वर्षात कितीतरी कोटी माणसं झाली तर भविष्यात होतील. त्या सगळ्यांचं 2 शब्दात मूल्यांकन आहे. तुम्ही माझ्या समोर बसलेले असा नाही तर जगातले लोक असा, माणसामध्ये फक्त 2च गोष्टीची असते, भय आणि खंत. न मिळाल्याची खंत आणि मरणाची भीती. तिसरं काय आहे का? काय तुकोबरायचं असं सूत्रबद्ध वाक्य तुम्ही बघा. मनुष्य म्हणजे काय? 2च गोष्टी, न मिळाल्याची खंत करणारा आणि मरणाला घाबरणारा. किती मोठं वाक्य. न मिळाल्याची खंत, मिळतच नाही, खंतच खंत जीवनामध्ये. नोकरी मिळत नाही, बायको मिळत नाही, चांगली मिळत नाही, पैसे मिळत नाही, मिळाले तर पचत नाही. आणि अशा टायमाला पैसे मिळतात ज्यावेळेस भूक नसते, खंत. म्हाताऱ्या माणसाकडे इतका मुबलक पैसा असतो, खायचे. पोरं म्हणतात उडवा ना, म्हातारा म्हणते गुडघेच हाडकं एका जागेवर जाम झाले तर उडवा कुठं पैसे. आणि त्याच्या मुलाने उडवलेले सहन होत नाही, हे दुसरी खंत. मरणाची भीती, न मिळाल्याची खंत म्हणजे मनुष्य. केवळ संसारिक समजू नका बरं का, गैरसमज होईल. मी आळंदीमध्ये संसाराविषयी बोलतच नाही, परमार्थाविषयी बोलतो. देव न मिळाल्याची सुद्धा खंत आहे, ज्ञान न मिळाल्याची सुद्धा खंत आहे, अभंग कळत नाही याची सुद्धा खंत आहे. असणाऱ्याला बरं का थोडीफार परमार्थात आपण आलो आणि हरिपाठाचा अर्थ कळत नाही अशी लाज असणाऱ्यासाठी बोलतोय खंत. नाही तर परमार्थात अभंग कळत नाही, टीका नाही बरं कोणाला. अभंग कळत नाही, ज्ञानेश्वरी कळत नाही, पण परमार्थात येऊन संसार कळतो आणि मुबलक श्रीमंत होतो, खंत. उद्देश वेगळा आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा. ही माणसं कशी आहेत माहिती का तुम्हाला? जसं व्यापार करणारी माणसं आहेत, यांचे विविध प्रकार आहेत. काही लोखंड विकतात, काही सिमेंट विकतात, काही दगड विकतात, काही मशिनरी विकतात, काही गाड्या विकतात, कळतंय तुम्हाला? आणि काही परमार्थ विकतात, काही कीर्तनं विकतात, काही तपश्चर्या विकतात. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय इतका सुंदर आहे, इतकं सुंदर ज्ञानोबा लिहितात. मागे एकदा सांगितलं होतं, पुन्हा अर्थ करून देतो. आणि माझ्या बोलण्याचा शक्यतो तुम्ही अर्थ चुकीचा लावणार नाही असं मी गृहीत धरतो. धंदा करून म्हातारी झालेली जी वेश्या आहे, ओवीमध्ये अर्थ आहे म्हणून सांगतोय बरं का, पण तो समजला पाहिजे. धंदा करून म्हातारी झालेली जी वेश्या आहे ती खंत करते की माझं तारुण्य गेलं, मला लोक आता विचारत नाही, माझ्या सौंदर्याकडे पाहत नाही, माझ्याकडे पाहत नाही. अशा वेळेस ती म्हातारी होत जाणारी जी वेश्या आहे ना, ती मेकअपचा आधार घेते. म्हणजे जे गोरे पण नाहीये ते गोरे पण आणते मेकअपने, जे केस काळे नाहीयेत ते काळे करते, पूर्ण चेहरा. तुम्ही सगळा आव डोळ्या पुढारा ज्ञानोबा सांगता. तिला विचारलं त्या वेश्याला, तू मेकअप केलाय, भारी साडी घातली, केस काळे केलेत, कशा करता? सांगायला पाहिजे कीर्तनात. वेश्या जेव्हा सजते त्याचा अर्थ ती स्वतःला विकत असते. तसं ज्ञानोबा सांगतात, परमार्थातली संत लोक अंग बोल माखोनी तपे. ओवी लक्षात घ्या. अंग बोल, अंग म्हणजे शरीर, बोल म्हणजे शब्द. अंग माखोनी शब्दाचा अर्थ काय? संसारिक लोकांपेक्षा संत वेगळा दिसला पाहिजे, याला म्हणतात अंग. कसा म्हणजे काय? आता तुम्हाला काही सांगायला पाहिजे का? दाढी, लोक थोडा गंध लावतात, हा संत मोठा गंध लावतो. त्याला वाटलं पाहिजे मोठा संत आहे. आपली माळ असते ना आपली, त्या शर्टाच्या आत असते, त्याच्या बाहेर असते.
आणि तो आत्मा सांगतो. म्हणजे हे जे बाहेरचं नटणं आहे, मी एक संत आहे, अंग आणि शब्द शास्त्राने, तपश्चर्येने, ज्ञानाने सजलेले असतात. आवडतात लोकांना. अंग बोल माखोनी तपे. कशा करता? ज्ञानोबा म्हणतात विकावया अपनपे. स्वतःला विकण्यासाठी. अंगहीन पडपे जियापरी. अंगहीन म्हणजे म्हातारी झालेली वेश्या. जियापरी तयापरी परमार्थातले साधू लोक स्वतःला विकतात म्हणून तुरुंगात जातात. नाही येतो, त्यांच्या कर्माची ती शिक्षा आहे. जर तुम्हाला चांगलं वागायला सांगितलेलं आहे, परमार्थ जर तुम्ही देवासाठी करता, जर स्वतःचं मूल्यांकन करत असाल तुम्ही, काय संबंध आहे गुन्हेगारी लोकांशी? काय संबंध? लोक मानतील नाही तर नाही मानतील. सगळ्या जगानेच पाया पडलं पाहिजे असं काय का? बस सगळ्यात मोठी वाईट गोष्ट काय माहिती का? एवढा पैसा असतो त्यागी लोकांकडे, मुलं बाळ नसतात. नाही कळालं? हरिद्वारला जा, असे मोठे मोठे आश्रम आहेत, मुलं बाळ दुसऱ्याचा मुलगा शोधतात. याच्यापेक्षा काय परमार्थाचं वाईट आहे? कोणाला द्यायची प्रॉपर्टी, कोणाला आश्रम सोपवायचा, कोणाला हे सोपे, किती खंत आहे ते. विकावया परमार्थाने मूल्यांकन नाही ते. म्हणजे हा एक व्यापार आहे, ज्ञानाचा सुद्धा व्यापार आहे, वक्तृत्वाचा व्यापार आहे. चांगलं बोलता येतं म्हणून लोक बोलवतात, माझा अर्थ लक्षात ठेवा. पण मूल्यांकन केलं जात. मी कोण आहे, कशा करतो? जगद्गुरु तुकोबरा फार सुंदर सांगतात, माझं मूल्यांकन काय? मी माझं मूल्यांकन केलं आणि मला एकच गोष्ट लक्षात आली की मला संतांनी सांभाळलं. अर्थ पहा कसा आहे, जन्म आलो त्याचे आजी फळ. काय फळ आहे? तुम्ही सांभाळले संती. तुम्ही शब्दाचा अर्थ ज्ञानोबा आहे. सगळे तुकोबराचे अभंग आहेत ना, तुम्ही तुम्ही म्हणून, ते फक्त ज्ञानोबरासाठीच आहे. विठ्ठल तुका म्हणे तुम्ही उदार, कोण आहे दुसरं? उदार कृपा ज्ञानोबरायचं शब्द पहा. तुम्ही सांभाळले संधी आदरार्थी शब्द. हे खूप मोठा अर्थ आहे. चांगल्या माणसानं आपल्या बरोबर बोलणं हा पहिला टप्पा आहे. आता तुम्ही सगळे वारकरी माणसं आहेत, कीर्तन ऐकणारी माणसं आहेत. दारुड्या जर झुलत झुलत तुमच्याजवळ आला तर तुम्ही बोलाल काय? बोलाल? तरी शिव्या देऊ काय करू, तुम्ही त्याला टाळून जाल. तुम्ही जर टाळता तर तुम्हाला संत किती टाळत असतील याचा कधी अंदाज केलाय का? आणि जर तुम्हाला संत बोलवत असतील, नक्की अंगहीन पडवे संत नाही. संत कशाला बोलवतील? देवाला संत भाव देत नाही, माणसाचा तर विषय सोडाच. कशा करता देवाला भाव देत नाही? देवाचं बरोबर काय राहिले? देवाचं संसारच करायचा नाही, देवापाशी तरी काय मागायचं? मुद्दा लक्षात ठेवा. काय देवाकडे मागा? संसारच नको. काय देवाची गरज आहे? त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. देवाची सुद्धा गरज नाही, पण गरज ज्ञानोबरायांची आहे. देव शिकवत नाही, ज्ञानेश्वरी शिकवते. विठ्ठल आजपर्यंतचा इतिहास आहे, देवाने कुणालाच मोठं केलं नाही. वाल्मिकापासून आत्ताच्या संतापर्यंत बघा, कोणी मोठं केलंय समाजाला? मूल्यांकन करा, समीक्षा करा. देवाने कोणालाच मोठं केलं नाही. गणपती, एक गणपती कोटी रुपयाचा असतो. केलं एखाद्या गणपतीने मोठं? वक्रतुंड देवीनी टीका नाही. माझा अर्थ, वाल्मिकापासून आता पण शोध घ्या, देव नकोय, संत पाहिजे. देव संसारातला देतो, संत संसारातून बाहेर काढतात. विठ्ठल माझा अर्थ पुरा चुकीचा काढू नका बरं का. संसारातून बाहेर काढतात म्हणजे संन्यासी करतात असं नाही. जे जगतात ते आनंदी असतात. हेच जीवन, हेच शरीर,
हेच डोकं आणि हेच पोट, आनंदाची डोही. एक खंत आहे तुमची आमची न मिळाल्याची आणि मरणाची भीती आहे. म्हणून कोणताही आनंद मिळाला तो सीमित आहे, मर्यादित आहे. पैसे मिळाले उद्याची चिंता, कपडे मिळाले उद्याची चिंता, मर्यादित आहे. पण जर संत तुम्हाला मिळाले, माझा मुद्दा लक्षात ठेवा, आणि संतांनी जर तुमचा स्वीकार केला, तुमचं कार्य संपलं. तुकोबाराचं एक अभंग फार गोड आहे. तुकोबारांनी आयुष्यात पूर्ण गाथ्यामध्ये कोणतीच तिथी लिहिली नाही, कधी काय झालं काय काही लिहिलं नाही. पण ज्या दिवशी संतांनी सांभाळ केला ती तिथी आणि तो वार नोंदवून ठेवला तुकोबारांनी. तुम्ही सांभाळ, ज्ञानोपारायणी आपला सांभाळ करावा म्हणून कार्तिकी. कधी ना कधीतरी माऊलीला दया येईल अशा भावनेने आला तर कार्तिकी. नियम पूर्ण केला तर कार्तिकी नाही. नियम पूर्ण झाला तुम्ही खुश, माऊली खुश, झंझट गेली. तुम्हाला समाधान वाटतं ना, परंपरा पाळली, माऊलीचं टेन्शन गेलं. मग हट्टी पोरगा पाहिजेत, आईचा पदर ओढणारा. किती रागावू द्या आई, पोरगा हट्टी आहे. किती रागावू द्या, हट्टी पोरगाच आईला आवडतो हे माहित नाही अजून. रमणारा पोरगा स्वतःची आई त्या पोराला फसवते खेळणं देऊन. कळतंय तुम्हाला? तिला काम करायचं असतं, खेळणं देते. आपल्याकडे किती खेळणे आहेत महाराज. अरे काय कीर्तन सांगायसारखं नाही, तुमच्या तुमच्या कल्पनेने तुम्ही बघा कशा कशामध्ये आपण रमलो. आणि मग कळालं आई आपल्या जवळून गेली. मग बोंबलल्याशिवाय दुसरा पर्याय. जन्म निरर्थक होतो, बुद्धी निरर्थक होते, नरदेह निरर्थक होतो. हे आपल्या हाताने आपण करतो. विठाला ही विशेषता आहे त्या अभंगाची. तुम्ही सांभाळलेले. तुकोबाराय म्हणतात, जगाने मला सोडून दिलं, देऊने मला सोडून दिलं, लोकांनी मला सोडून दिलं, माऊलीने पदरात घेतलं. शब्द आहे बरं का. तुम्ही स्वीकार करणं वेगळं, तुमचं कोणावरही मन जाईल. तुमचा काय भरोसा आहे? तुम्हाला कोणताही गुरु आवडू शकतो, कोणताही ज्ञानी आवडू, कुठेही मन भाळेल तुमचं, त्याला किंमत नाही. त्याने तुमचा स्वीकार केला पाहिजे. हे अभंगाचं वैशिष्ट्य. अभंग तुम्ही सांभाळलेले. माघ शुद्ध दशमी पाहुणी. शब्द नीट ऐका. केला अंगीकार त्यांनी केलाय. म्हणून हल्ली प्रथा आहे, मुलगा आणि मुलगी एकमेकाला दाखवतात. शब्दाचा अर्थ एकमेकाला झेपेल का ते बघा. केला अंगीकार नंतर. पाहणं शब्दाचा अर्थ कळत दोघांना काही नसतं. पण आई बाप म्हणतात आपल्यावर जबाबदारी नको, तुझं नशीब कसं निघतं कसं नाही. मुलीची आई म्हणते तुझं भाग्य आहे, आम्ही तर चांगल्या ठिकाणी बघून दिलेलं आहे. पण नारळ आत कसा असतो कुणाला माहिती. केला अंगीकार. गोड शब्द आहे तुकोबारांचा. तुम्हाला कोणताही संत आवडतो, तुमचा विषय नाही आहे तो. तुम्हाला गोड बोलणारा संत तर लवकर आवडतो. अर्थ लक्षात ठेवा. तुम्हाला गोड. आमच्याकडे महाराज कुठेही जाऊ द्या, काही असू द्या, त्याच्या तोंडामध्ये त्याची स्तुती पडलेली. वा काय गाव,
आता याच्यासाठी काही गाव स्वर्गातून आलंय का ते? जेवण झालं, वा काय सुंदर स्वयंपाक आहे. अहो त्याला कीर्तन करता येत नाही, लोक म्हणतात त्याला पुढच्या वर्षी बोलवा. खरं सांगत नाही पण गोड बोलतो. नाही कळलं? संत खरं सांगत नाहीत पण गोड बोलतात, म्हणून आपण पाळतो. तुकोबाला आवडत नाही. का आवडत नाही? तुका म्हणे सत्य सांगे. फरक, गोड बोलत नाही तुकोबा आहे. तुका म्हणे येऊ तर रागे येते. ते काय ते देवाशी देणं घेणं, नाही तर राग आला तर काय फरक पडतो. येऊ तर रागे येते, पण खोटं बोलणं तुकोबा आहे म्हणतात मला बोलणार. जगातली सगळ्यात दुर्मिळ घटना संतांनी आपला स्वीकार करतो. जगातली ब्रह्म नाही, माया नाही, देव नाही, काही नाही, काय सगळ्यात मुळात संत कळत नाहीत. इथून सुरुवात होते. कोणाला संत म्हणावं, कोण अंतरंग संत आहे काहीच माहित नाही. आणि कोणत्या संतांनी स्वीकार केल्यानंतर आपल्या अंतकरणातली जीवरूपी अवदसा निघून जाईल कळत नाही. जवळ करणारा संत नाही, जवळचा आत्मा दाखवणारा संत. विठ्ठल सगळे तुम्ही अभंग वाचा, ज्ञानोबा राहायचे. ज्ञानदेवा मौन जपमाळ, शब्द पकडण्याचा प्रयत्न करा. जपमाळ कुठे? जपमाळ कुठे? लोक हातात घेऊन फिरतात. इतका जप झाला तितका दाखवू नको ना. ज्याचा जप करतोय त्याला कळायला पाहिजे. ज्ञान हरिपाठ एवढा कठीण आहे महाराज. कधी प्रसंग आला तर आपण याच्यावर चिंतन करू. जपमाळ अंतरी, अंतरी जपमाळ. आणि पुढचा शब्द धरोणी श्रीहरी जपे, श्रीहरी धरोणी सदा जपे. आपलं कसलं जप आहे? आपल्या काय धरतो अंतकरणामध्ये? संसार. धरोणी श्रीहरी शब्दांचा प्रयोग कसा आहे हरिपाठामध्ये? भगवंताला धरून. कुठं धरले? अंतकरणामध्ये भगवंताला धारण केलेले. आणि मग जपमाळ अंतरी. जपे कधी, किती दिवस? सदा. अवघड आहे. हाच हरिपाठ असतो आपल्याला. खूप जास्त वेळा म्हटल्यामुळे अर्थच कळत नाही, तो गुळगुळीत होतो. रोज म्हणतो ना, अर्थच कळत नाही. काय शिकवलंय ज्ञानोबाईंनी आपल्याला, काय शिकवलं नाही लक्षात येत. सगळ्यात दुर्मिळ घटना अत्यंत बुद्धिमान माणसाने आपल्याला जवळ करणं, संतांनी जवळ करणं अतिशय कठीण. काय कठीण आहे याच्यामध्ये? संतांनी जगाचा उद्धार करण्याकरता संत आले, त्यांनी का जवळ करू नये? बरोबर आहे ना? जगाच्या कल्याण काय पाठ आहे सगळ्याच संतांच्या. आणि जग तेच संत सांभाळत नाही. काय का फार विचित्र कारण नाही. तुम्हाला संत भांडवलासाठी पाहिजे असतात, देवासाठी स्वतःसाठी संत नकोय. आपली उणीव आहे. देव तरी का पाहिजे? देव देवासाठी नकोय आपल्याला. संसारातल्या उणीवा पूर्ण करणारा देव पाहिजे. माझा नीट अर्थ, तो कोणता देव पूर्ण करतो काही देणं घेणं नाही. कोणता देव? म्हणून तर आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाला लिमिटच राहिलं नाही. देव कमी पडले उरूस. मला एकाने प्रश्न विचारला, फार सुंदर प्रश्न आहे ना का, समजण्यासारखा. विशेष करून वारकऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्या. तो शिर्डीचा भक्त होता, साईबाबाचा. मला त्यांनी प्रश्न विचारला, विठ्ठल कुठून आणला? प्रश्न काय त्याचा? म्हणजे कुठून आणला म्हणजे तो जायवरच आहे, पंढरपुरातच आहे. आणायचा कुठून येतो? नाही, कुठल्या शास्त्रामध्ये विठ्ठल आहे? म्हणजे किती शास्त्राचा अभ्यास केलाय? नाही तुम्ही सांगा. म्हणजे तू सांग ना, कोणत्या शास्त्रात नाही? कोणत्याच शास्त्रात नाही. म्हणजे तू कुणाची भक्ती करतो? साईबाबाची. म्हणजे ते कोणत्या शास्त्रात? तसं नाही म्हणे. आम्ही देवाला मानत नाही पण शिर्डीला मानतो. किती मूर्खपणाचे हात आहे. आमचा देव शास्त्रात पाहतो.
आणि हे ज्याला म्हणतात त्याला शास्त्राची गरज, हा शास्त्राची काय गरज आहे, सिद्ध आहे ते, तुम्ही कोण ठरवणार? संत का जवळ करत नाही? द्वैत बुद्धी म्हणतात, पक्षपाती बुद्धी, एकाला एक ज्ञान एकाला दुसरा ज्ञान. अभ्यास करून बघा, देव कोणता आहे माहित नाही. आजही बोकडं कापली जातात देवा पुढे, भावना तीच आहे, कामना पूर्ण करणारा आणि नवस पूर्ण. मग कोणता देव आहे? म्हसोबा असेल जातील तिथे, त्यांना कळालं नाही विठ्ठल पूर्ण करतो पंढरपूरला येतील, त्यांना कळालं शिर्डी तिथं जातील, त्यांना कळालं तिरुपतीला जातील. मला तर विठ्ठलावर एवढा गर्व आहे महाराज, भगवान परमात्मा विठ्ठल सोडून कोणताच देव तुम्हाला जवळ करत नाही. तुम्ही सगळ्यांनी तीर्थयात्रा केली असेल, कोणत्या देवाच्या पायाला हात लावलाय? जो देव तुम्हाला लांब ठेवतो त्याची तुम्ही पूजा करता. जो पायावर हात लावू देतो, जो शिव देतो आपल्याला, आपण हात लावला तर जो देव वाटत नाही तो एकच देव म्हणजे विठ्ठल आहे, एकच देव. आणि सगळे देव सोहळ्यामध्येच, लांबून बघा, जवळ जायचं नाही, देव वाटेल, देवाला स्पर्श करायचं नाही. आणि आमचा देव 728 किती तुम्ही अभ्यास करून आपण काय मानतो, काय लांब ठेवतो त्याला आपण मोठा देव मानतो, जवळ घेतो त्याची किंमत नाही. जी ज्ञानेश्वरी आपल्याला मांडीवर घेते ती वाचत नाही, आणि ज्याने जे संत खरे सांगत नाही त्यांच्या प्रवचनाला जातो. विठ्ठल विठ्ठल. आणि याचा पुरावा काय माहिती तुम्हाला? तुमच्या जीवनातली उत्क्रांती हा तुमचा पुरावा आहे. तुम्ही गुरु केला, काय बदल झाला तुमच्यामध्ये? काय चेंजेस तुमच्यामध्ये निर्माण झाले? हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी, काय बदल झाला जीवनामध्ये? ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने गुरुचं रूप धारण करून जेव्हा अर्जुनाला उपदेश केला, विश्वरूप दाखवलं. आणि एक शेवटचा श्लोक आहे, कष्ट देतात शुदंबार तो एका. खूप गोड शब्द आहे, भाषा समजणं फार अवघड आहे. सगळं सांगितलं, सगळं विश्वरूप दाखवलं, आणि गोड बोलून त्याला विचारतात, अर्जुना बऱ्याच वेळ झालं तुला मी शिकवतोय, तू पण फार मन लावून ऐकतोस, तुमच्याप्रमाणे त्वयि काग्रेण चेतसा, तुझ्या डोक्यात काही बसलं का नाही? हा प्रश्न कधी आपल्याला आलाय का? आपण 40 वर्षापासून कीर्तन ऐकतो, बसलं किती? आणि एकदा कीर्तन बसलं की ते पुन्हा ऐकू वाटत नाही, त्याला बसणं म्हणतात. नाही तर 10 वर्षांनी पुन्हा तेच कीर्तन करा, काय सुंदर कीर्तन झालं. अरे ते 10 वर्षापूर्वी झालं असेल, पण त्यावेळेस कोण लक्षात ठेवायला लागले? 25 वर्षापूर्वी शिवी दिलेली लक्षात राहते, आणि ताजं कीर्तन आपल्या डोक्यात बसत नाही. त्याचं नाव आहे परमार्थ. शिवी डोक्यातून जात नाही, सडलेली बुद्धी. आणि चांगला परमार्थ डोक्यात बसत नाही, घाण. आणि म्हणून कन्फर्म करतायत भगवंत, बरं विचारतायत, पै काग्रेण चेतसा. बघ मी सांगितलं, तू ऐकलंस, या दोन्ही गोष्टी मला समजल्या. मी सांगितलं कष्ट देतात सुदंबार, ऐकलंय. तोही काग्रेण चेतसा, एकाग्रेण चेतसा ऐकलेलं आहे. पण जे सांगितलंय त्याच्यामध्ये किती टक्के लक्षात राहिला, हा शब्द तेव्हाच आहे बरं का, टक्केवारी. परीक्षेत मार्क मिळतात ना 35%, किती टक्के कीर्तन लक्षात राहिले? टक्के गीतेमध्ये आलेलं, किती टक्के लक्षात राहिले? आणि जमलं का तुला जे मी सांगितलं ते? असं याला श्रीगुरु म्हणतात. ऐकलं ना, कळत नाही, त्याच्यावरच गुरु शिवाय देतो. मूर्ख आहे, दगड आहे, अक्कल नाही तुला. अरे तू नीट सांग ना, आज नाही उद्या कळेल. आणि तूच म्हणतो अल्पकासे साठी पंते हाती धरली, आणि तू शिवाय देतो, अक्कल नाही, कळत नाही. अरे तू कळवण्यासाठीच आहे ना, तू ही कृष्णाची शैली. मी सांगितलं तुला, कळलं कितपत?
आणि कळलं हा विषय नाही, जो मोह जाण्यासाठी सांगितला शब्द नीट ऐका. जो रोग तुला झालेला होता तो रोग गेला का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. सांगितलं, तू ऐकलं, पहिला टप्पा सांगितलं, दुसरा टप्पा ऐकलं, तिसरा टप्पा मोह गेला का नाही, ऐकण्यातला तिसरा टप्पा. आपण कधी मूल्यांकन केले का आपलं? किती कीर्तन ऐकले, किती लक्षात राहिले, किती अंतःकरणात उतरले, किती अंतःकरण नाही. एक सवय कीर्तन ऐकणारा मी, हा सुद्धा अभिमान असतो. विठ्ठल म्हणून ज्ञानोबरांची शैली इतकी सुंदर आहे. ज्ञानोबरा या श्लोकाचं जेव्हा रूपांतर करतात ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये, काय सुंदर शब्द आहेत पहा. स्वाज्ञान जनिते मागील मोहे तुते. या हे गोड शब्द आहे, तसे भाषा आहे ना, रस घ्या त्याचा. अर्जुना, तुझ्या अज्ञानापासून, शब्द महत्वाचा आहे, तुझ्या अज्ञानापासून तुझ्या ठिकाणी मोह जन्माला आला. म्हणजे आपण मूर्ख आहोत असं म्हणायचं नाही, पण सरळ सरळ म्हणतात स्वाज्ञान म्हणजे आपण मूर्ख. आपल्या अज्ञानापासून जन्माला येणारा मोह म्हणजे आपण मूर्ख आहोत, आपल्या मूर्खपणामुळे मोह होतो. हे जरा संस्कृत मध्ये बोलतात, स्वाज्ञान जनिते चित्ते. मराठीत जर बोलायचं ठरलं, तुझ्या मूर्खपणा गेला का नाही, पण ही जरा भाषा पसत नाही, म्हणून त्याला संस्कृत भाषा येते. स्वाज्ञान जनिते चित्ते मागील मोहे तुते. तुझ्या नकळत तुझ्या अंतःकरणात वाढलेला जो मोह होता तो आहे का गेला? शब्द बघा का, याला म्हणतात संत. यांनी आपल्याला सांभाळलं पाहिजे. विठ्ठल जसं आई आपल्या मुलाला विचारते, अजून जेवायचंय का, पचतंय का तुला, जमतंय का तुला, नसत जमत पुन्हा सांगते. असे की नाही, तो जो मोह आहे अर्जुना तुझ्या ठिकाणी आहे किंवा नाही, हा संत, जवळ घेणारा संत, हात फिरवणारा संत. ज्ञानोबरांनी अशी सुंदर सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये व्याख्या केलेली आहे. हानी कवना घेपती पुसोनी क्षीण हरिती देती सुख. ज्ञानोबरा हीच ओवी आहे. मोह असे की नाही त्याचा थोडा विस्तार आहे. कोण संत? हानी कनवा घेपती. तुम्ही जर संताच्या जवळ गेला, पहिला टप्पा संताचा हिता हित देखती. विचारिती नाही बरं का, पाऊस पडला का, मुलगा झाला का नाही, नातू कसा आहे, हे नाही आहे. ओवी समजणं सुद्धा एक कला आहे. हिता हित देखती, तुमचं हित कशात आहे ते संत पाहतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ओवी पाठ असणं एवढं जरुरी नाही जेवढं ते कळणं गरजेचे आहे आपल्याला. हिता हित आपलं, आपलं हिता हित देखती, याचे अधिकार काय, याला काय रुचेल, याला काय सांगितलं पाहिजे. हिता हित देखती हानी कनवा घेपती. त्याचं नुकसान कशामध्ये आहे, त्याचा लाभ कशामध्ये आहे, आणि हे सगळं पाहिल्यानंतर पुसोनी क्षीण हरिती देती सुख तुम्ही सांभाळी सती. सुख देणारे संत, त्यांनी सांभाळ केला. सुख कोण देतं? ज्ञानोबरांच. वाढविले भक्तिभाव, काय शब्द सुंदर आहे. काय देते सुख, संत सुख देतात. आणि त्याच ज्ञानोबरांचं वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात वाढविले भक्तिभाव कुळाचार नाम विठोबाचे. ही संगती. सुख देणारे संत. पुढचा टप्पा सुख काही देणे घेण्याची जड वस्तू आहे का? तुम्ही सांगा, माझ्याकडे आला द्या सुख. किती पाहिजे? पावशेर का 1 किलो? सुख शब्दाचा अर्थ आहे, सुख शब्द फार गोड शब्द बरं का. आत्म्यापासून जे जन्माला येतं त्याचं नाव आहे सुख, किंवा सुखाचं दुसरं नाव आत्मा आहे. आपला आत्मा जे देतात, आपला बरं का, त्यांचा नाही.
आपल्या आत्म्याची ओळख करून देतात ते संत. विठ्ठल आता अर्थ लक्षात येत असतील असं जड तर नाही म्हणत. आपल्या आत्म्याची ओळख झाली का नाही काही हेच तुम्हाला मी पहिल्या तुला सांगितलं. तुका आकाशा देती सुख. आत्मा देतात. ज्याला आत्मा मिळाला त्याचं मूल्यांकन ते स्वतः सांगतात. तुकोबर आहे अणुरेणू या थोकडा तुका. तुम्ही ज्या दिवशी आकाश आहे व्यापक पण तुमच्या जीवनामध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी जीवन आहे. हे संत देतातच, दुसरं कोणी देत नाही. आणि याला शास्त्रीय भाषेमध्ये कृपा म्हणतात. विठ्ठल समजून घ्या बरं का काय शब्द. कृपा म्हणजे काय? संतांच्या हृदयातलं व्यापकपण आपल्या हृदयामध्ये येणं याचं नाव कृपा आहे. अवघड अर्थ आहे, बघून घ्या. आपल्या हृदयातलं व्यापकपण शिष्याच्या भक्ताच्या हृदयामध्ये येणं. गीतेत एक प्रकरण खूप सुंदर ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे. गीतेतला जो शेवटचा श्लोक मानला जातो तो फार सुंदर शब्द आहे. सर्व धर्मान विद्वान लोक या ठिकाणी गीतेची समाप्ती म्हणतात. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. सर्व पापातून मिळतो म्हणजे काय शब्दातून वर्णन केलं. आपण शरण शब्दाचा अर्थ दंडवत घालले, झुकणे असा करतो. ज्ञानोबा म्हणतात याला शरण नाही म्हणतात. भगवंताला ओळखणे म्हणजे शरण. विठ्ठल आपुले भेदेविन होवी पहा म्हणजे लक्षात येईल. आपुले भेदेविन जाणी जे जै एक पण तया नाव शरण मजे देना. शरण शब्दाची व्याख्या ही शब्दातून शिकवलं. आणि ज्ञानोबा म्हणतात भगवंत खाली उतरले. अर्जुन उतरलेलाच होता अगोदर. ते तर उडी घातली खाला रथवून या पहिल्या अध्यायात खाली उतरलेला होता. आणि भगवंत 18व्या अध्यायात खाली उतरतात. इतकं सुंदर उल्लेख आहे त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही सांभाळलेले संधीचा व्यवस्थित अर्थ कळेल. शब्दातून जिथपर्यंत देता येत होतं तिथपर्यंत दिलं. पण शब्दाच्या पलीकडचं द्यायचंय त्याचं नाव कृपा आहे. हे दिवस आपल्या जीवनात यायला पाहिजे म्हणजे वारी. हे काही अर्जुनाचा इतिहास सांगतो असं समजू नका. खाली उतरले भगवंत. सावळा सकंकन हातामध्ये कड होत. सोन्याचा असेल नाही ते हिरे लावलेला असेल. श्रीमंती येते त्यात पुन्हा टीका कशाला करायची. संताला हे कशाला पाहिजे. सावळा सकंकन बाहू बसवणी दक्षिण आलिंगला स्वशरण भक्तराज. कशा करता आलिंगन दिलं. हृदय एक झाले याचं नाव कृपा आहे. ए हृदयीचे व्यापकपण ते हृदय घातले. भगवंतातलं जे व्यापकपण होतं ते अर्जुनाच्या हृदयात घातलं. इथं परमार्थ पूर्ण होतो. आणि असा साधू म्हणजे आपल्याला सांभाळणारा पाहिजे. ते ज्ञानोबा आहे. हे विश्वची माझे हे त्यांची बुद्धी आहे ज्ञानोबरायांची. आपल्याला गर्व करायची गरज नाही. त्यांची ओवी आपण उधार वापरतो. हे विश्वाची माझे घर. आणि घरात कुत्र्याला येऊ देत नाही. काय आपली भाषा आहे का आपलं वागणं आहे. आणि म्हणताना आपलं विश्वाची त्यांची ओवी त्यांचा व्यापकपणा तुकोबारायामध्ये उतरला. शब्द समजून घ्या. ज्ञानोबरायाचा जो व्यापकपणा होता हे विश्वचे माझे घर समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती मी वासुदेव तत्वता कळू येईल विचार. ही जी ज्ञानोबरायाच्या अंतःकरणातली व्यापकता आहे ती तुकोबरायाच्या अंतःकरणामध्ये येणं याला म्हणतात सांभाळ करणं. सगळं समजून सांगितलं. माणूस लहान होत 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 आपल्या देहापर्यंत लहान होतो. मग बायको नको, पोरं नको, मी पाहिजे. मी पाहिजे म्हणजे माझा देह पाहिजे.
माझ्या शरीराची सेवा करणारे माणसं पाहिजे. मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमान. आणि मग तो बोलत असताना बोलतो, देवा आता माझ्या जीवनामध्ये हा विषय राहिला नाही, मी अर्जुन पण नाही आणि अंतःकरणात असणारा जीव पण नाही. काय शब्द आहेत ज्ञानोबाला, जितके गोड शब्द आहेत. गुंतलो होतो अर्जुन गुणे, संकोचित पण शब्दाचा अर्थ गुंतलो होतो. तुम्ही आम्ही तर आपल्याला ते पण माहित नाही गुंतलोय म्हणून. अर्जुन शेवटचा श्लोक आहे अर्जुनाचा गीतेतला आणि कबुली जबाब काय आहे, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझे पण तुम्ही सांभाळिले. तो मुक्त झालो आहे ना तुझे पण आहे, त्याचाच अर्थ आहे भय निरसली खंत. भय खंत निरसली, भय भय समाप्त. म्हणजे काय, अर्जुन म्हणतो कोणाला मारायचं तो सांग. मग द्रोणाचार्य असो ना तर भीष्माचार्य असो, आता मला भीती वाटत नाही, मारेल त्याला. का मुक्त झालो. अर्जुन पणातून मुक्त होणं, अंतःकरण व्यापक होणं, याच्याकरता आळंदीला यायचं. विठ्ठल याच गोष्टीला अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांभाळले संती शब्द. कृतकृत्य झालं, तो मुक्त झालो तुझे म्हणे, कृतकृत्य झालं. हे फील, हा अनुभव गळ्यात माळ घालताना ठरवायला पाहिजे. हा आला तर माळ घालण्याचा अर्थ आहे, तर ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये अर्थ आहे, तर माऊलीची सेवा करण्यामध्ये अर्थ आहे. कृतकृत्य एक अनुभव आहे, फील आहे. आणि जे अंतःकरणातला जो अनुभव आहे, शांत रस आहे, फार वेगळा आहे. इच्छा केली ते पावन, भय निरसली. हे तुम्ही व्यापकपणे एकदा अंतःकरणामध्ये आलं ना, मग तिचे अनुभव, त्याचं जगणं, त्याचं वागणं, यम प्राप्तीने किंचित वांछती न सोचती न रमती, ही वेगळंच तार असते त्याची. अहो पैसे मिळाले तर माणूस नीट बोलत नाही. व्यापक अनुभव आल्यानंतर तो साधू आपल्याशी बोले, हे स्वप्न आहे का विठ्ठल. म्हणून तर तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही जवळ केला आम्हाला माऊली. आता आम्हाला काय व्यापकपणा, कसलं माझं घर. अजूनही आळंदीत जमलेल्या माणसांना किमान ज्ञानेश्वरीचे संस्कार, परमार्थ म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय. मार्केटमध्ये उतरा तुम्ही, मुंबई पुण्याला वगैरे वगैरे, काहीच नाही तिथं. माणुसकी हा विषयच नाही. आणि जो फसवण्यामध्ये जास्त सक्सेस होतो, लोक म्हणतात बुद्धिमान माणूस आहे. का, मार्केट कॅप्चर केलं. बर काही गरज नसते बरं का वस्तूची. तुम्हाला आता माझं हे जे मी पाहतो ना, तुमचा अधिकार काय, तुम्हाला काय पाहिजे, सगळं सोडून आहेत ना. मार्केटचा एक नियम आहे, नसलेलं तुमच्या गळ्यात घालणं तो सक्सेसफुल मार्केटिंग. नसलेलं. आता मोबाईल शब्दाचा अर्थ काय आपण ऐकलं, तिकडून बोलणं आपण ऐकलं, पण ठीक आहे. मला लगेच दुसरा मोबाईल येतो, त्याच्यामध्ये फोटोग्राफी आहे. मग ज्याला आपला जो मोबाईल 2 दिवस गोड वाटत होता 2 वर्ष, तो त्याच्याकडेच बघतोय, फालतूय. 2 वर्ष ज्या वस्तूवर आपण प्रसन्न होतो तिलाच मूर्खात काढतो, फेकून देतो दुसरा मोबाईल सुरू केला, फोटोग्राफी चांगली यायला लागली. दुसऱ्या वर्षी मार्केटिंग मध्ये नवीन मोबाईल, 12 मेगापिक्सल कॅमेरा. तो
तुम्हाला मार्केट दुखी करतं, नवीन घ्यायला लावतं. माझा शब्द नीट ऐका. तुम्हाला जितकं मूर्ख बनवता येतील तितकं ते बनवतात. तुम्ही त्याला बुद्धिमान म्हणतात आणि त्या कंपनीला तुम्ही काय म्हणता माहिती का? मोठी कंपनी. कळलं का नाही तुम्हाला? ज्या कंपनीनं सगळ्यात पहिल्यांदा 10,000चा मोबाईल काढला तीच कंपनी 1,00,000चा मोबाईल काढते. तुम्ही काय म्हणतात? मोठी कंपनी. तुम्हाला मूर्ख बनवणाऱ्या लोकांना तुम्ही काय म्हणतात? बोला ना, कबूल करा. जे तुम्हाला फसवतात, बोलण्यातून फसवतात, मार्केटिंग मधून फसवतात, लोकांमध्ये नाहीच काय राहिले जगामध्ये इमानदार आहेत. आणि संत तुमची ओळख करून देतात. त्यांना तो अंधश्रद्धा आहे. कसल्या संत, कसल्या काय, कसल्या देव जगात अवघड. चांगल्या वस्तूची निंदा करणं, आपल्या वाईट गोष्टीची स्तुती करणं, याचं नाव संसार आहे. आपली वस्तू कशी असू द्या, कशी असू द्या, याच्यासारखी वस्तूच नाही. आणि दुसऱ्याची वस्तू किती चांगली असली तरी आपण त्याच्यामध्ये दोष पाहतो, हे मत्सर. ज्ञानोबा म्हणतात हे चुकते आपल्याला. व्यापक पण शब्दाचा अर्थ काय? ये हृदयचे ते हृदय घातले, असा संत भगवान श्री ज्ञानोबा. तुकोबा म्हणतात त्या ज्ञानोबांनी माझा अंगीकार केला, सांभाळलं. हा फार मोठा शब्द आहे बरं का. विठ्ठल अतिशय मोठा शब्द आहे. सांभाळ शब्द जितका तुम्ही ऐकता इतक्या लवकर होत नाही. तो मुलाला जन्माला घालणं, त्याला वाढवणं, त्याचं पोषण करणं. पोषण एका बाजूने नसतं. आईकडे बघा तुम्हाला, म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये आईचे दृष्टांत फार जास्त आहेत. बोलायला आई शिकवते, पाहायला आई शिकवते. तुमचं मन आई संस्कारित करते. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान पहिल्यांदा आई टाकते. याला दूध म्हणतात, याला भाकरी म्हणतात, याला बाप म्हणतात. ती शिकवते तुम्हाला, ती संस्कारित करते. याचं नाव आहे सांभाळ. आणि तुम्ही केलेली घाण ती सहन करते, याचं नाव माऊली. आज किती वाढते तुम्ही बघा. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत महाराष्ट्रामधलं हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य. आज पूर्ण महाराष्ट्रातल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचे प्रवचन बंद झाले. ही खंत आहे. आपण आरतीमध्ये येतो, आपण कीर्तन ऐकतो जे मनोरंजक आहेत. पण ज्या ज्ञानोबासाठी वारकरी संप्रदाय सुरू झाला त्या ज्ञानेश्वरीकडे महाराष्ट्राचं दुर्लक्ष आहे. तरी माऊली तुमची ही घाण सहन करते. तिचं नाव आहे माऊली. भजन करताय ना, माऊली म्हणतात जाऊ. आज नाही उद्या ज्ञानेश्वरी वाचेल. वाचता का नाही वाचता मला माहित नाही, पण हळू माऊलीची भावना. म्हणून सांभाळ शब्दाचा एका बाजूने अर्थ नाही. तुम्ही केलेली घाण काढणं आणि तुम्हाला पुष्ट करणं, हे दोन्ही काम सांभाळमध्ये असतात. परमार्थामध्ये पोषकपणा आला पाहिजे. बुद्धी सतेज झाली पाहिजे. रोज धंदा कोणाला म्हणतात माहिती का? मला तर खूप कौतुक आहे दुकानदार लोकांचं बरं का, जे श्रीमंत होतात. सकाळी 7 वाजता दुकान उघडतात, रात्री 9 वाजेपर्यंत दुकानात असतात. याचं नाव मी आराधना म्हणतो. पैशाची काय आराधना. सकाळी 7ला दुकान उघडलं जातं, रात्री 10 वाजेपर्यंत माणसं दुकानात बसतात. लक्ष्मी त्यांच्या घरात पाणी भरते. येतेच लक्ष्मी इतकी मेहनत केल्यानंतर. आपलं काय परमार्थ? सकाळी ज्ञानेश्वरी उघडली, बंद केली की दुसऱ्या दिवशीच ज्ञानेश्वरी पुन्हा उघडायची. किती चूक आहे आपल्याला. कशी ज्ञान मिळेल कसं? ज्ञानेश्वरी समजेल कशी? एक दुकानदार पैसे कमवण्यासाठी 12 तास दुकानावर बसतो. आपण किती तास ज्ञानेश्वरी वाचतो? अभ्यास करा. वेळ चिंतनात जातो, म्हणून ज्ञानेश्वरी प्राप्त होत नाही आपल्याला. म्हणून ज्ञानेश्वरी आपल्यापासून दूर मिळेल. तरी सुद्धा तुम्हाला ती वारकरी समजते. हिचं नाव माऊली. ठीक आहे, हाय ना गळ्यात माळ. आई काय म्हणते? नाही ठीक आहे, जाऊ दे.
म्हणून सांभाळ शब्दामध्ये व्यापक अर्थ आहे. प्रत्येक गोष्ट त्या मुलाची सांभाळणं. आणि सगळ्यात मोठा अर्थ सांगतो तुम्हाला, स्वतःच सुखदुःख विसरून, स्वतःच सुखदुःख विसरून मुलाकडेच लक्ष असणं त्याचं नाव सांभाळ. कोण सांगते जगामध्ये माऊलीशिवाय? स्वतःकडे दुर्लक्ष करून तळागाळातला जो समाज आज वारकरी संप्रदायामध्ये आलाय, हे ज्ञानोबारांचे उपकार आहेत. तुम्ही आज सुद्धा बघा, श्रीमंत माणूस तुम्हाला दारात येऊ देत नाही. तो थोडा बुद्धिमान माणूस धोतर पाहिलं ना आपल्याकडे असं पाहतो जसं आपण पाकिस्तान मधून आलोय. मला तर एवढे अनुभव आहेत. कुठं कुठं आता दिल्लीला जावं लागतं, कुठं फिरावं लागतं. ते धोतर माझं बघितलं ना की ज्योतिषी आहे का तुम्ही? त्यांना जर प्रेमाने सांगितलं नाही मी काही ज्योतिषी वगैरे नाही. ज्योतिषी नाही ते पापी आहे का तो? ते आपल्याकडे असं बघतात की आपण मोठा अपराध केलेला आहे. काय मला माझा अर्थ नीट समजून घ्या. किती किती चुका होतात परमार्थ करत असताना आपल्या हातून. आपलं मन आपण ज्ञानेश्वरीला दिलेलं नाही. एक ओवी आपल्या अंतःकरणामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे बसलेली नाही, वाचलेली समजलेली आहे ओवी, पण अंतःकरणात स्थान धारण केलेलं, बसली नाही ती ओवी. आणि जोपर्यंत ओवी बसत नाही तोपर्यंत परमार्थ पूर्ण होत नाही. तो बोध भेटेना मना. ज्ञानोबांचा शब्द किती सुंदर आहे. तवरी अर्जुना तो बोध भेटेना मना. मन आतमध्ये पाहिजे. म्हणून संत सांभाळ करत असताना आपल्या अज्ञानासह सांभाळ करतात. पडतं का नाही? मोठं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अर्जुनाचं अज्ञान पण किती सहन करावं भगवंताने. 3रा अध्याय वाचा तुम्ही. काय शिव्या दिल्यात अर्जुनाने, एक 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 शलक्या भगवंताला बरं का. पण त्या युद्धाचा भगवंताचा काडीचा संबंध नाही. युद्ध अर्जुनाचं, अर्जुनाच्या भावकीचं. भगवान कृष्णावर कुठल्याही प्रकारची आपत्ती आलेली तरी अर्जुनासाठी प्रेमामुळं घोडे हाकणारा होणारा, रथावर बसून पहिला वार भगवान श्रीकृष्ण झेलणारा तो परमात्मा, त्याला अर्जुन शिवाय देतो. याचं नाव आहे सांभाळ. विठ्ठल वाईटच मानत नाही भगवंत, किती बोलू द्या. आणि जास्त अर्जुन खवळला ना भगवंत खाली मान घालून शांत राहतात. ज्ञानोबा कल्पना करतात काय भगवंताला म्हणावं. तो रागवतो अर्जुन, भगवंत खाली मान घालतात. सांभाळ शब्दाचा अर्थ काय ते सांगतात तुम्हाला. तो रागवतो, हा कोपे की दिवांत आहे. शब्द नीट आहे का? आपण सहन करतो एका मिनिटात. उद्यापासून तोंड दाखवू. प्रेम, सांभाळ. रागवला ना, आईची एक विशेषता असते. मुलगा जर रागवला ना, रागवण्यात सुद्धा आनंद मिळतो आईला. तिचं नाव आई. मुलगा जितका खवळेल ना, आई तितके प्रेमाने पाहते. रागवतो कसा आणि त्याचा चेहरा कसा होतो याच्यात सुद्धा आनंद आहे. याचं नाव आहे प्रेम. विठ्ठल समजतंय ना? रागवल्यानंतर सुद्धा आईला आवडतो प्रेम. रागवलेलं भगवत नाही, त्याचं नाव बाप. मी सांगतो नीट ऐकत नाही भडव्या, काय टेन्शन नाही घेऊ. फरक. एक ज्ञानी आहे बाप, त्याला वाटतं आपला पोरगा समजूतदार व्हावा, तो रागवतो. आई प्रेमळ आहे, त्याला असं वाटतं माझा पोरगा पुष्ट व्हावा, ती सहन करते. हा कोपे की निवांतच आहे, हा रुसरे की बुजावतच आहे. अर्जुन रुसला, भगवंताने माघारी जायचं. काय झालं अर्जुन? काय ही जी ऋषी मुनी आहेत ना तपश्चर्या करणारे देवासाठी, हे परेशान झाले. म्हणजे काय प्रकारे आम्ही त्या देवासाठी प्रयत्न करतो, आमच्या स्वप्नात त्या येत नाही, इकडे काय बघे मला.
कामुक का अंगना अपैता की असले खतरनाक ओवी बघ. बायल्या माणसाला बाई जशी हातात ठेवते तसं अर्जुनाने कृष्णाला हातात ठेवलं. याचं नाव आहे सांभाळ. तुम्ही कसे आहात तुमचा सांभाळ करणं. आणि अर्जुनापेक्षा आपली परिस्थिती वाईट आहे हो. आपल्याला आपलं रक्त म्हातारपणात हाकलून देतं सांभाळतो सोडा. ज्या मुलाला ज्या मुलीला आपण मोठं केलेलं असतं श्रेष्ठ केलेलं असतं म्हातारपणात त्यांना आपण नकोसे असतो. आणि मग चला आळंदीला ज्ञानेश्वर डोळा पाहू. आता काय डोळा पाहू. ज्ञानेश्वरी वाचत जर तुमच्या लक्षात येईल. ऐशी दशा येईल पुढे मन होईल वेडे. म्हातारपण अशा पद्धतीने येईल. नवशी होती तरी निधनी माझ्या. मी मरावा म्हणून नवस करतील लोक. अशी दशा यायच्या अगोदर तुम्ही सांभाळले सत्य. चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. एवढी का स्तुती करता आत्मज्ञानाची. काय कारण आहे त्या आत्मज्ञानाचं. शेवटच्या चरणात रिझल्ट काय. याचा फायदा काय. संतांनी सांभाळलं आत्मज्ञान झालं काय फायदा. तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ. हा खूप मोठा शब्द आहे बरं. तुमच्यामध्ये जे परिवर्तन होतात ना ते तुमच्याकडून होत नाही. तुम्हाला काळ बदलत राहतो. मला माझी मराठी समजून घ्या बरं. तुम्ही काहीच करत नाही जीवनामध्ये. काळ तुम्हाला बदलवत राहतो. ऍडजस्ट करत राहतो काळ. तुम्ही जगतच नाही. काळाच्या अधीन आहात. काळ बदलतील त्याप्रमाणे तुमचं वागणं असतं. लहान आहात खेळ आवडतो. हे काळाचा महिमा आहे. तुमचं काही वैशिष्ट्य नाही. तरुणपणामध्ये लग्न करणं आणि म्हातारपणामध्ये पश्चाताप करणं याला म्हणतात काळ. बसते का डोक्यात. आम्हाला वारकरीच म्हातारपणात पश्चाताप करतात आणि कंपनीचे वारकरी फार सुखी म्हातारपणामध्ये. पडशीशिवाय काहीच नाही. कंपनी सोडून मरायचं म्हणजे किती वेदना असतील त्या. मला काल एकाने प्रश्न विचारला की भगवानगड म्हणजे काय. भगवानगडाविषयी लोकांना फार उत्सुकता आहे. भगवानगड म्हणजे काय. 10-12 दिवसामध्ये तुम्ही वाचला असेल की दिल्लीमध्ये इतकं प्रदूषण वाढले की मॅरेथॉन बंद पडले. पळायचं बंद पडलं. स्मॉग म्हणतात. प्रदूषण आणि धुकं एकत्रित होणं याला स्मॉग म्हणतात. त्याच्यामध्ये माणूस जगायला कठीण झालं. मी म्हणलं भगवानगड त्याला म्हणतात राष्ट्रपतीला आणि पंतप्रधानाची हवा भेटत नाही ती जिथं असतं तो भगवानगड. 5 किलोमीटर परिसरामध्ये गावच नाही. नुसते डोंगरावर एक मंदिर आहे त्याचं नाव भगवानगड. हवा
म्हणजे तुम्ही विचार करा, देशातला पंतप्रधानाला शुद्ध हवा मिळत नाही. काय दुर्भाग्य आपल्या भारताचं. कसलं काय कशात बोलतो आपण. मुंबईमध्ये जा, सिगरेट ओढल्यासारखा धूर आपल्या नाका तोंडातून जातो, सिगरेट पीत नसले तरी. 40-45व्या वर्षीच असा वाटतो की 80 वर्षाचा झाला काळ. तुमच्यात परिवर्तन करतो तो काळ, आणि ज्याच्या अंतःकरणात बदलच करू शकत नाही, तुका म्हणे काळ. शब्द आहे का आता. आजी पहिल्यांदा शब्द आहे. जन्म आलो त्याचे आजी, आणि कृतकृत्य झाल्यानंतर आता. काळ बळ करू शकणार नाही. काळाच्या बळापेक्षा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं बळ जास्त आहे, याला खानदानी परमार्थ म्हणतात. तुमचं बळ हे काळापेक्षा. रडकं नाही पाहिजे माणूस. याने मारलं त्याने मारलं, बायको बोलली पोरग बोलणार आहे. तुमच्यात त्याग पाहिजे, ताकद पाहिजे तुमच्याकडे. परमार्थ तुम्हाला ताकद देत. अर्जुन म्हणतो, देवा कोणाला मारायचं तू सांग. आता मला पापाची भीती वाटत नाही, तू सांग याला मारायचं तर म्हणून उडवतो. याचं नाव परमार्थ. पळून जाणाऱ्यासाठी गीता नाही, मारामारी करण्यासाठी गीता आहे. पण काय गीतेचा अर्थ काय लावणार तुम्ही. गीता ऐकल्यानंतर कोणाकोणाला मारलं. भीष्म, द्रोणाचार्य, द्रोणाचा पाड न धरी भीष्माचे भय न धरी, निमित्त मात्र भवसव्या. काय ताकद आहे परमार्थामध्ये. हे व्यापकपण अनुभवाला यायला पाहिजे. भीतीच नाही वाटली पाहिजे. पापाची नाही, पुण्याची नाही, धर्माची नाही, नाधर्माची नाही. ते अंतःकरण मजबूत करणारं प्रेम साधूकडून मिळालं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी. आणि मी मगापासून तुम्हाला ज्ञानेश्वरी का सांगतो. तुमचा आणि माऊलीचा डायरेक्ट संपर्क होणार नाही, हे पक्क आहे. 40 वर्ष झाले. मग माऊलीकडे जर जायचं असेल तर ज्ञानेश्वरी हाच दरवाजा आहे, दुसरा दरवाजाच नाही. सगळ्या संतांचे अभंग वाचावी, भाव धरून. आपण तेवढं सोडतो, देवाकडे जातो. पण ज्ञानोबरांचं उलट जीवन आहे. देवाकडे जायची गरज. मला तर एक वारकरी संप्रदायातला मोठा सिद्धांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. मागच्या शताब्दीमध्ये, 20व्या शताब्दीमध्ये आंदोलनं झाली. दलित समाज, साने गुरुजी यांनी मंदिरामध्ये प्रवेश मिळावा, नाशिकमध्ये पंढरपूरमध्ये आंदोलनं केली. सगळ्यांना पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश पाहिजे. 50-60 वर्षापूर्वी नाशिकमध्ये आंदोलन झालं, प्रवेश मिळाला पाहिजे. माझा अर्थ वेगळा आहे बरं का. 50 वर्षापूर्वी मंदिरात प्रवेश नव्हते. ज्ञानोबाच्या काळात काय असेल 700 वर्षापूर्वी, त्यावेळेस किती कट्टरता असेल. मग त्यावेळेस परमार्थ कसा होता. ज्ञानोबराय त्याच्यापेक्षा वेगळे होते. ज्ञानोबराय म्हणतात मंदिरात जायचं नाही ना, वाळवंटात बंदी नाही ना. आणि हे वाळवंटाची एवढी ताकद आहे. मंदिरातला विठ्ठल कीर्तनात नसतो, म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. मंदिरात जायची गरज आहे, हे ज्ञानोबांनी शिकवलंय आपल्याला. आणि हे आपलं रडणं तेच आहे. 24 तास लागू, 25 तास लागू, उभा राहील, पण ज्ञानेश्वरी वाचणार नाही. आणि पुन्हा वरून मलाच म्हणतो, देवाची द्वारी. काय शिकवलंय आपल्याला. तुम्ही जिथे असाल तिथे परमात्मा येतो, हा विश्वास ज्ञानोबराय आपल्याला देतात. वाळवंटामध्ये कीर्तन शब्दाचा अर्थ काय. तिथं जातीचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही. तुमचा देव मंदिरामध्ये जर सुरक्षित असेल, त्या देवाची गरज नाही. जो आमच्या भेटीला येतो तो आमचा देव आहे, जो आम्हाला प्राप्त होतो तो आमचा देव आहे. हे वारकरी संप्रदाय. आणि हे कळत नाही लोकांना, हे दुर्भाग्य आहे. विशेष करून वारकऱ्यालाच आपलं महत्व कळत नाही. त्यांना विचारलं वाळवंटात कीर्तन का. परंपरा. अरे म्हणलं पण हे परंपरा. काही लोक आहेत ना अजून सुद्धा टेंबे जाळतात कीर्तनामध्ये. टीका नाही येते. अरे त्याचा उद्देश काय. बरं, जे टेंब्याने कीर्तन करतात तर त्यांच्या घरात टेलिव्हिजन आहे. परंपरा तर तुमच्या घरात पाहिजे का नको.
काय काय लोक म्हणतात कीर्तनाला स्पीकर नको. नाही, ठीक आहे ना, का परंपरा नाही. मग तुमच्या घरात लाईट का आली? तुमच्या घरात टीव्ही का आली? तुमच्या बाप दादाने टेरिकॉट घातलं नाही, सिल्क घातलं नाही. सगळे परंपरा मोडली आणि परमार्थातच परंपरा. वाहत्या पाण्याला शुद्धता असते. वारकरी संप्रदाय वाहतं पाणी, बदलणारं जीवन. तुम्ही तुमचं जीवन जगत जगत ज्ञानोबराच्या सान्निध्यात येऊ शकतात. ही ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. तुम्ही मोठे व्हा अंतःकरणाने, बाह्य उपचार करू नका. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं, अंग बोल माखोणी तपे. लोकाला दाखवण्यासाठी नाटक नको. तुम्ही तुमचं मूल्यांकन करा. माझ्यात परमार्थ किती उतरलाय, ज्ञानेश्वरी किती उतरली, तो जीवन महत्वाचा. आणि तो ज्यावेळेस अंतःकरणामध्ये येऊन थांबेल ना, तुगा म्हणे काळ आता. अगोदरच म्हणू नका काळाची माथी वगैरे आली ते ना, मोक्ष सुखा हाणूला आता. काळ बळ करू शकत नाही. 400 वर्षापूर्वी कुठलाही प्रचार नव्हता तरी गाथा टिकला. 700 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी, कुठलीही प्रिंटिंग प्रेस नव्हती तरी या शताब्दीमध्ये आली. तुका म्हणे काळ आता करू न शके. ती ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचाल तर माऊलीच्या सानिध्यात ज्ञानेश्वरी तुम्हाला मिळेल. ज्ञानेश्वरी तुमच्यामध्ये व्यापकपण निर्माण करेल आणि मग तुम्हाला कळेल तुमचं मूल्यांकन काय. विठोबा